बाबू इथे वाघ बिग येतो? हो वाघ येतो रोज. भीती नाही वाटत? नाही तसं सवय झाली. नाव काय आहे तुझं? सिद्धी. हा, तू इथे राहते एवढ्या जंगलात, तुला भीती नाही वाटत बाबू? नाही. हा, स्ट्रॉंग आले. तू शाळेत जाते? हो. कितवीला आहे? दुसरी. मी तू शाळा किती लांब आहे? पानखंड्यात आहे? हा पानखंड्या गावात. चालत जावं लागतं? असाच रस्ता आहे जंगल? इकडनंच जातात जंगलात ना. हा, काय वाटतं रे बाळा, काय झालं पाहिजे तुझ्यासाठी? तुला मोठेपणी काय व्हायचंय? काय व्हायचंय बोल. पोलीस व्हायचंय. आणि इथे रस्ते नाही आहेत तर वाटतं इथे रस्ते व्हावे. पाहिजे. पोलीस बनायचंय तुला मोठेपणी. वाव, खूप शुभेच्छा आहेत तुला. आणि मी याची बातमी करणार, सांगणार की इथे रस्ते आणि हे झालं पाहिजे. मित्रांनो, एका कॅम्पेनसाठी मी एका ठिकाणी आले होते आणि ते गाव, तिथली माणसं, तिथले रहदारी मला तुम्हाला दाखवायला खूप आवडेल. देवीचा पाडामध्ये आम्ही आहोत. हे त्यांचं घर आहे आणि कसे राहतात ही लोक, किती भीती असेल, काय असेल, काही त्यांना नाही. आणि या घरामध्ये ही छोटीशी परी राहते. टकरडा रोड, देवाचा पाडा. आम्ही जंगलात ना पाणी आणलंय खूप वरनं. असे पाईप आहेत ते बघा. ते पाईपात जर कचरा अडकलं तर आमच्या गावात पाणीच नाही भेटत. म्हणजे तुम्ही सगळ्यात जास्त पाणी आणि रोड. बापरे. काही झालं तर इथनं जायला गाडी नाही, काय नाही, येत पण आहे आतमध्ये काहीच नाही. बघितलं तुम्ही त्या दादाने काय सांगितलं. एका कॅम्पेनसाठी मी खरं तर ठाण्यातल्या या आदिवासी पाड्यांमध्ये आलेली आहे. आणि इथले रस्ते, इथली माणसं कशा पद्धतीने राहत आहेत, खरं तर हे शब्दात सांगता येणार नाही. आता या इकडून इकडे जायचं आहे तर हा रोड बघा, हा रोड आहे. इथून आता हे असं इकडे जायचं आहे. हे असे गेट लावलेत आणि या एवढ्याशा गेटवरती त्यांची सिक्युरिटी आणि सेफ्टी ठरवली जाते. कशी लोक इथली रहदारी करणार, कसं यांच्यापर्यंत आरोग्य, सुरक्षा, शिक्षण हे कसं पोहोचणार बघा. वळणाचे रस्ते आहेत इथे आणि या रस्त्यांमधून आजही मुंबईच्या नजीक असा हा परिसर आहे. तुम्ही बघा, रस्ते नाही आहेत यांच्यासाठी, पाणी नाही आहे. भविष्यात येईल अशी अपेक्षा आहे, पण बघा तुम्ही